हॅलो आणि गुड इव्हिनिंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आम्ही नेस्टोवरून सामान वगैरे घेऊन आलो होतो. म्हणजे आम्हाला जी ग्रोसरी वगैरे लागते ती, त्यात नॉनव्हेज देखील होतं आज, कारण आता खूप दिवस झाले नॉनव्हेज नाही खाल्लं. सो या वीकला आम्ही नॉनव्हेज आणलं होतं आणि त्याच्यामध्ये होते प्रॉन्स, चिकन आणि सॅल्मन पूर्ण घ्यावा लागतो. इथे सॅल्मन एक फिशचा प्रकार आहे, स्लाइस जसा किंगफिश असतो तसा सॅल्मन असतो. आणि आता माझं पहिल्यांदा चिकन वॉश करून मला शिजायला घालायचं होतं, कारण मी आता जस्ट आले होते, संध्याकाळ झाली होती, स्वयंपाक देखील बनवायचा होता. परंतु हे जे फिश आणलेले होते मॅरिनेट करून ठेवायचे होते, कारण एकदाच एवढे संपणार नाही, तर हे पूर्ण वीकमध्ये थोडे थोडे करून संपवायचे होते. सो मी पहिल्यांदा चिकन मॅरिनेट करून घेत होते आणि मी नेहमी चिकन हे एकदम गावरान स्टाईलने बनवते. तर अशा प्रकारे मॅरिनेट चिकन करून त्यानंतर तेलामध्ये आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आणि कांदा परतल्यानंतरच हे चिकन त्यामध्ये टाकायचं आहे. सो ज्याने की म्हणजे चिकन चांगलं फ्राय देखील करायचं आहे. त्यात थोड्याच तेलामध्ये, जास्त तेल नाही घालायचं आहे. आणि वरती आपल्या एखाद्या प्लेटवरती पाणी ठेवायचं, त्यामध्ये पाणी डायरेक्ट नाही घालायचं, असं प्लेटमध्ये वरती पाणी ठेवून तेच पाणी गरम खाली उतरतं, म्हणजे तुम्हाला दुसरं पाणी घालायची गरजच नाही आहे. आणि हा होता सॅल्मन. तर सॅल्मन हा एकदम हेल्दी फिश आहे, लहान मुलांसाठी देखील खूप हेल्दी आहे, त्याच्यामध्ये मर्क्युरी नसते. सो आम्ही तर नेहमीच हा फिश खातो दुसरे फिश खाण्यापेक्षा. आणि ओमेगा 3 वगैरे आपल्याला याच्यातून भेटून जातं आणि टेस्टला देखील खूप छान लागतो हा. तर हा देखील मी मॅरिनेट करून ठेवत होते आणि मॅरिनेशन हे मी नेहमी याचं सेमच असतं, जास्त काही करत नाही. परंतु तुम्ही हा फिश आणून पहा, एकदा ट्राय करून पहा, जर तुमच्या तिथे भेटत असेल कुठे तर. आणि मी प्रॉन्स देखील आणले होते, तर प्रॉन्स देखील मॅरिनेट करून ठेवत होते, कारण मी आत्ता तर फक्त चिकनच बनवणार होते. प्रॉन्स मी वीकमध्ये एकदा, म्हणजे मंडे आणि थर्सडे सोडून कोणत्याही म्हणजे दिवशी बनवते. सो अशा प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे प्रॉन्स आणि आपले फिश जे सॅल्मन आहे तो देखील.
आणि इंडियावरून आणलेलं भाकरीचं पीठ जस्ट संपलेलं आहे आणि आम्ही आता सध्या तरी खूप मिस करतोय त्या भाकरीला, कारण इकडच्या भाकरीचं पीठ जरी ठीक असलं तरी म्हणजे भाकरी जरी वळत असलं तरी टेस्ट एवढी छान नाही आहे. आणि चिकन बरोबर तर आपल्याला भाकरीच लागते. गावसाठी चपाती बनली होती फक्त. आणि इंडियावरून आणलेलं भाकरीचं पीठ आम्हाला जवळजवळ 2 महिने गेलेलं आहे आणि 7 किलो वगैरे होतं. आणि वीकेंडलाच गावचा युनिफॉर्म रेडी करून ठेवावा लागतो, आयर्निंग वगैरे, कारण वीकडेजमध्ये टाईम भेटत नाही. सो इथे चाललं होतं माझं आयर्निंगचं काम.